मागे पुढे उभा राहे सांभाळीत. पुढे सांगितलं घरे दारी वसे हरे. पण कोणाच्या घरी दारी? विश्वंभरे भावजा, ज्याचा देवावर गोड भावे त्याच्या घरी बी राहतो आणि दारातही राहतो. महाराज 16,108 बायका राजे हो पंढरपुरातल्या मालकाला. 1,00,000 पोरं. हे चुकून शब्द गेला. 48,324 मुली. प्रत्येक बाईला 3-3 झाले. शिक्षण मग कमी आहे पण गणित येतं मला. 10 मुलं 1,61,080 इतके मुलं. सगळ्यांचे लग्न झाले. 56 कोटी यादव. सगळा संसार घरी ठुला. घरी राहतोय. द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आकुणा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आकुणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आकुणा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आकुणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा पांडवांचे. आम दारात कोणाचे? दत्त चोपदारी करीत. दत्त चोपदारी करीत असे. दत्त चोपदारी करीत असे. म्हणे देव रावे त्यांचे घरी. 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 दत्त चोपदारी करीत असे. दत्त चोपदारी करीत असे. दत्त चोपदारी करीत असे. निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी. 36 वर्ष दारातले काम केले हो पंढरपुरातल्या मालकांनी नाथबाबांच्याकडे. पांडवांच्या घरी अहोरात्र सोडून दिली द्वारका. इंद्रप्रस्थात राहिला. कालांतरानं त्या आंधळ्याचे 100 कट्टे बोंबलतवरी गेले म्हणजे मेले ते. त्याच्यानंतर हस्तनापुरातलं राज्य पांडवांना आलं. तिथं राहिला. द्वारकेचा राणा पांडवा घरी. मग निळोबाराय सांगतात याच्यात शंका घ्यायचं काम नाही. निळा म्हणे संदेह नाही भक्ता पाही यावळी. याच्यात तीळ मात्र शंका घेऊ नका की देव भाविकाचं काम किती करतो. बोलू नका बोलू. दटू नका दटू नका दटू नका. कसं आपले देव कमी पडलेत. पिरापस्तूर बोकडे कापायलेत लोक देवायसाठी लेकरायसाठी. काही दटू नका. एखाद्याच्या माईला राग येईल माझ्या लेकराला काऊन दटील म्हणून. भक्त देवाला आवडतात. त्यांची निष्ठेनं सेवा करतो. त्यांच्या घरीदारी राहतो. मागे पुढे राहतो. त्यांच्यावरची कोडे संपवतो. संकट संपवतो. याच्यात तीळ मात्र शंका घ्यायचं काम नाही. वाक्य कोणाचं आहे माहिती आहे? निळोबारायचं. कोण निळोबाराय? कोण निळोबाराय? निळोबारायचं धाडस सांगू तुम्हाला. आमची इथे एक जणाच्या पोरास लग्न झालं आणि सत्यनारायण ठरला. सत्यनारायण ठरल्यावर आमंत्रण दिलं पण ग्रामपंचायतच्या सदस्याला आमंत्रण हुकलं. आणि माणसं जेवायला बसल्यावर त्यानं फोन केला. अरे चुकून तू नावच विसरलं रे. तू जेवायला इवर. ते म्हणलं माहिती कातडी नाहीत का? चपात्याला कातडी म्हणलं ते. त्याचं नुसतं आमंत्रण हुकलं तर इतकं नाकात वारं घुसलं त्याच्या. किती धाडस आहे सांगू का तुम्हाला. या माघारी कोणी कोणाच्या नावानं बोंबलत आहे. समोर समोर विरोध करणं इतकं सोपं नाही. अहो पुढे जगाचा मालक आलाय. तुम्हाला मला कोण्या दिवशी मळ्यात पेटवायचंय हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही त्याच्या कृपेशिवाय सूर्याचा चंद्राचा प्रकाश नाही. ही धास्त ज्याच्या जीवनात आहे, ही ताकद ज्याची आहे त्याला सरळ सरळ म्हणावं मी तुला ओळखीत नाही.
निळा मने आम्ही तुकयाचा धावा करीत असू. तुझ्या लागी येथे बोलाविले कोणी, तुझ्या लागी येथे बोलाविले कोणी. तुझ्या लागी येथे बोलावले कोणी, तुझ्या लागी येथे बोलावले कोणी. प्राथिल्या वाचोनी आलाची का, प्राथिल्या वाचोनी आलाची का. तुझ्या लागी येथे बोलाविले कोणी, तुझ्या लागी येथे बोलाविले कोणी. दाखिल्या वाचोने आलासिका, दाखिल्या वाचोनी आलासिका. तुझ्या लागी येथे बोलावले कोणी, तुझ्या लागी येथे बोलावले कोणी. देवाला सरळ म्हणावं. तुला कोण बोलवलं इथं? साधी ताकद आहे. सरळ सरळ. आणि तुकोबरायावरच निष्ठा पाहिल्याच्या नंतर देवाच्या डोळ्यातून पाणी यावं. आवाज कडा ना कडक. देवाच्या डोळ्यात पाणी यावं. वैकुंठात तुकोबरायाने देवानं तुकोबरायाला जाऊन सांगावं, महाराज मी विश्वातला भाविक पाहिला, त्या भाविकाचं नाव आहे निळोबाराय. आणि त्या निळोबारायांचं वाक्य आहे, देव जगाच्या मालकाला, काशीतल्या मालकाला भाविक आवडतात. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. कीर्तनाचं निमित्त हा त्रिदिनी नाम उत्सव, भक्ती उत्सव, हा कीर्तन महोत्सव. बगडी गावाचं नाव. सर्व तरुण मंडळ माझ्या छत्रपती शिवरायांचे भक्तगण. खरं तर ही लग्ना कार्यात डीजेवर नाचणारी पोरं विठाला 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 लग्ना कार्यामध्ये डीजेवर नाचणारी पोरं ते बंद करून माझ्या छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या मतात मत मिसळून साजरा करतात. याच्या पलीकडची क्रांती कोणती पाहिजे दादा पाटील? कोणती क्रांती पाहिजे? काही काही भडव्या श्रीमंताकडे इतका अमानुषपणा झाला. मी एका लग्नाला गेलो, त्या लग्नातला 3 ते 3.5 कोटी रुपये खर्च असेल. त्या लग्नात शेवंती निघल्याच्या नंतर त्या लग्नातल्या श्रीमंत घरच्या बायका नवरदेवाच्या पुढे नाचत होत्या. देवा, ज्ञानोबाराय तुकोबारायला काय वाटत असेल हा भाग सोडून द्या, ती तपासायची ताकद आपल्यात नाही. पण ज्याच्या राज्यामध्ये जर एखादा नालायक बाईला जर नाचित असेल आणि रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांना जर कळालं तर त्याचा चौरंग करीत होते. आणि अशा राजाच्या राज्यामध्ये बाईनं लग्नात नाचावं, किती अमानुषपणा आहे. त्या फेकून त्या भडव्याचा नालायकपणा. पण त्या रयतेच्या राजाच्या राज्यामध्ये 20-22 वर्षातल्या तरुणांनी मधल्या काळात पाश्चिमात्य संस्कृतीवर ताल धरणारी पोरं त्यांनी ते बंद करून कीर्तन परंपरेनं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करतात. ही आपल्या देशातली क्रांती, आपल्या राज्यातली क्रांती, आपल्या प्रभागातली क्रांती. कधी कधी दादा पाटील आपल्याला आदर्श घ्यावा लागेल यांचा एखाद्या वेळेस. पोरं जरी इतके सात्विक परमार्थ करीत असतील
तर आपण जर चुकलो तर उद्या आपली बसायची जागा निब्बर दांड्यानं हाणतेन. विठाला 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 आपण भजन करतो, मी कीर्तन करतो म्हणजे आपण लय मोठे थोडेच आहेत. आपण यांच्यामुळं मोठे आहेत. आणि आपल्या चुका यांच्या ज्यावेळेस लक्षात येतील त्यावेळेला हे टँक ट्रकनं नुकती वाटतेन बाजारात, पण आपले कीर्तन घेणार नाही. मग अशी पोरं जर शिवजन्मोत्सव कीर्तनानं साजरं करत असतील तर मला आजपासून भीती आहे. बाळू जरा हिशोबात वाग. विठाला 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 विठाला. सर्व तरुणांना द्यावे तितके धन्यवाद. विशेष पर्वणी, यावर्षीची पर्वणी जर मला असं वाटतंय मी जिवंत आहे तोपर्यंत पुन्हा येईल का नाही काय माहित. कारण 2 पर्वण्या एकत्रित आल्या. एक पर्वणी 5 पर्वणीपैकी एक पर्वणी आहे. ती पर्वणी म्हणजे महाशिवरात्री. आपल्याकडे 29 उपवास आहेत, 24 एकादशी आहेत आणि 5 पर्वण्या आहेत. 5 पर्वणीपैकी महाशिवरात्री हे 29 उपवास आणि 30वा उपवास अर्ध असतो, त्याला सोमवार म्हणायचं. हे ज्ञानोबाराय तुकोबारायांनी घालून दिलेली उपवास. ह्या कोणाकोणाचे पकडतात त्याच्याहून आपल्याला काही गरज नाही. यायला जास्त नाद असतो. आपल्या बायका व्यसनी नसतात, पण माणसांपेक्षा बायका जास्त आजारी पडतात. याचं एकमेव कारण आहे ज्ञानोबाराय तुकोबारायच्या व्यतिरिक्त उपवास तुम्ही धरलेत म्हणून हे तुमच्या अंगावर पडलेलं संकट आहे. विडाला विडाला विशेष पर्वणी आहे. सप्तयों के बाबा भगवान शिवशंकर, माझ्या भगवान शिवजींचा हा शिवरात्री पर्व काळ आहे. वारकरी संप्रदायात भगवान शिवजींचं इतकं मोठं योगदान आहे. आतापर्यंत एकाही पक्वाद्यान म्हणायचं नाही आमचं योगदान आहे, एकाही गायकान म्हणायचं नाही आमचं योगदान आहे, आणि एकाही बाळ्यान म्हणायचं नाही योगदान आहे. भगवान शिवजीमुळं आपल्याला परमार्थात येता आलं. हे मी नाही सांगायचं, हे पैठणच्या मालकानं सांगायचं. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वारकरी संप्रदायाची स्थापना भगवान शिवशंकरांनी केली. एका कीर्तनात मी एका व्यक्तीचं ऐकलं, म्हणे वरच्या लोकांना भजन येत नाही, सुमळ्या वाचून कीर्तन कर जाय. त्या बापाची जहागिरी आहे का बचर बचर बोल तू कुठं भडव्या. वरच्या लोकांना भजन येत नाही कस काय म्हणायचं. एक श्रावण एक एकादशी होती सोमवारची, महिना सांगत नाही, घरी गेल्यावर पा मोबाईल येत तुम्हाला खपक्या हिचकी जा, त्याच्या पानछटायचं हिचकिण्यापेक्षा पुराणी हिचका आपला फायदा होईल. सोमवारची एकादशी होती, त्या एकादशीला विमान उतरलं. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीचे. त्या सोमवारच्या एकादशीला पंढरपुरात विमान उतरलं. त्या विमानामध्ये नारद तुंबर सांब गायन करे. सांब म्हणजे शिवशंकर, नारद तुंबर आणि इंद्र पखवाज वाजायला होता. गंधर्वादी देव तयाची हे द्वारे. आणि चोखोबारायच्या दारामध्ये वरच्या लोकांनी भजन केलं आणि खालचे कामाला होते. दुसऱ्या दिवसाच्या पंक्ती पस्तोर खालचे सगळे कामाला. हे गिरगावच्या बाळून नाही सांगायचं. एका जनार्दनी आईसी चोखी याची मात, जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. हे काय गांजा फुकेन लिहिलंय का. म्हणजे वरची लोक एवढी अधिकारी भजन करणारी होती आणि त्यांच्यामुळे ही परंपरा आहे. आपल्याला कंबर बांधून कीर्तन करायचा योग आहे दादा पाटील. माझ्या शिवजींची कृपा आहे. अहो शिंप्याच्या कुळात जन्माला आलेले नामदेवराय त्यांना कीर्तन करू देत नव्हते. मंदिराच्या माग उभं केलं, त्या कीर्तनाला शिक्कामोर्तब केलं माझ्या शिवजींनी. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती आणि नामदेवा हाती दूध प्याला. जिधर जिधर नामा उदर उदर. तिकडं तिकडं मंदिराचं
तोंड होत होतो. एवढी मोठी ख्याती ही शिवजींची या संप्रदायात फार मोठी वर्णी आहे. आणि अशा माझ्या भगवान शिव शंकराची पर्वणी महाशिवरात्री आणि त्यातली त्यात रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव उद्या त्या पर्वणीच्या काल्यात यायला आहे. महाशिवरात्रीच्या काल्यामध्ये रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, वारकरी संप्रदायाचे आद्यप्रवर्तक भगवान शिवशंकर या दोघांचा मिलाप या शिवरात्रीमुळे आणि शिवजयंतीमुळे एकत्रित येतोय. असा आनंद आपण आहेत तोपर्यंत येईल नाही काही मला सांगता येत नाही, कारण पंचांग तयार करायचं काम माझ्या हातात नाही. विडाला असा एक परमपावन योग आहे. ती परमपावन शिवजन्मोत्सव आणि महाशिवरात्रीचं औचित्य साधून हा त्रिदिनी सप्ताह नाम सोहळा माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायची धर्मपताका तुम्ही बगडी ग्रामस्थांच्या वतीनं तरुण मंडळींनी रोवलेली आहे. त्यांना पुन्हा पुन्हा प्रणाम. मला कीर्तनाला बोलवलंय, मला तुम्ही पाकिट देता, याच्या करता मी तुम्हाला चोंबाळणारच नाही, कारण माहीत पाईप आहे पैशाचा. होय रे अजय, कशाला चोंबाळू मी तुम्हाला. आणि मला कुठंही कीर्तन येतं. टँकरनं दारू पिली ते हराम खोरायच्या तेरवीला आम्हाला कीर्तन कमी कीर्तन आहेत का? हा, ज्याला कवडीची अक्कल नाही हे आमचे भय आहेत आणि यांचा वाढदिवस. त्याच्या कदर माईने इरीत उडी टाकली आणि त्याच्या वाढदिवसाला मग कीर्तन नाही. आमचा संसार चुलीत जाचा का? त्या भडव्याचं कीर्तनात नाव घेतलं, त्याचे पण कीर्तन आहेत. काय नवलाची गोष्ट आहे. अरे तरुण मंडळी वारकरी संप्रदायात येतात, याचा स्वाभिमान सारतो स्वाभिमान आहे. म्हणून तुम्हाला धन्यवाद देतोय. विठाला एका गावात मथारे शहाणे शहाणे म्हणले, पोट्टे पोट्टे सप्त्यात येत, आम्ही शहाणे शहाणे त्याच्यात नाहीत. आणि जे सप्त्यात नाहीत ते शहाणे असतात का गाडव? त्या शहाणं म्हणणाराही नालायकाचं. अरे आपले तरुण जर परमार्थात येत असतील तर त्याच्या माईला सार्थ अभिमान वाटावा. आपला मुलगा जर परमार्थात येत असेल तर त्याच्या बापाला, त्याच्या आजोबाला, त्याच्या काकाला, त्याच्या पंजोबाला अशी त्याची छाती भरून यावा. आमचा मुलगा, आमचा नातू, आमचा पुतण्या परमार्थात पडलाय, याचा अभिमान वाटला पाहिजे. आपले तरुण परमार्थात आले. अहो किती उधळले लोक ह्या डीजेनं, ह्या बँडनं, ह्या नाचानाचीनं इतके उधळले. कुटुंब मातीत गेले. आपले तरुण परमार्थिक क्षेत्रात पडतात. माझ्या रयतेच्या राजाचा हा कृपा आशीर्वाद आहे. माझ्या शिवशंकरांचा हा कृपा आशीर्वाद आहे. अशीच कामं तरुणांनी करा. मलाच बोलवा असं म्हणत नाही, पण कीर्तन परंपरेनं छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक टाळ पकवादात काढा. बँड हे रणवाद्य, बँड हे मंगलवाद्य नाही. माझं वय नाही इतक्या खोल हात घालायचं, पण तुम्ही उभं केलंय म्हणून बोलायला लागलो. एक जण म्हणला म्हातारं झाल्यावर बोलतो रक्का वाचन गिरगावकर. एकदा आलाय वाचून, आता पुन्हा जास्त दिवस वाचन काय आपल्या हातातलंय. मी वाचून सांगतोय, मी कोणाचं ऐकून सांगत नाही. आतापर्यंत 6 लोकांच्या व्यतिरिक्त एकाचंही ऐकून कीर्तनात बोलत नाही आणि मरुस्तर बोलणार नाही. विठाला अभंगावर येतोय. रयतेच्या राजाचा एक प्रसंग तुम्हाला जाता जाता सांगेल. तत्पूर्वी देवाला भाविक किती आवडतात पा दोन्ही पर्व आहेत. काय होतंय, आज भगवान शिवशंकरावर सुद्धा बोलणं गरजेचं आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजावर सुद्धा बोलणं गरजेचं आहे. कारण सांगू का, निष्ठावंत वारकरी समय जाणत असतात. मागच्या निष्ठावंत लोकांनी समय जाणला आणि त्यांच्यामुळं आपल्याला कीर्तन भजन करण्याचा योग आला. मागच्या लोकांमुळं दादा पाटील, आपण त्यांच्या मताला तडा जाऊ द्यायचा नाही. वारीचे जर प्रसंग असतील, आळंदीची वारी असेल, पंढरपूरची वारी असेल, त्र्यंबकची वारी असेल, पैठणची वारी असेल, तर त्या 7-8 दिवसामध्ये निष्ठावंत कीर्तनकार वारी प्रसंगातले अभंग घेत असतात. कारण तो समय कळत असतो निष्ठावंत लोकांना समय. तशी अवस्था आज शिवरात्रीचा पर्व काळे
या पर्व काळावर आपण समय लक्षात ठेवून शिवजींवर बोलणं महत्वाचं आहे. भाविक म्हणायचं कोणाला, एक मुद्दा सांगतो आणि पुढे सरकतो. एक शबर नावाचा एक महान अधिकारी, पारमार्थिक क्षेत्रातला, ओतप्रोत ज्याच्या अंतकरणात भाव भरला असा सात्विक सदाचारी पुण्यशील एक महात्मा. त्याच्या अंतकरणामध्ये एक नियम होता, मी रोज भगवान शिवजीला चिताभस्म समर्पित करीन. चिताभस्म. एखाद्याला चिताभस्म लक्षात येत नसेल असं म्हणायचं नाही, तुम्ही अज्ञानी आहेत, पण नसेल एखाद्याला माहीत. चिताभस्म त्याला म्हणायचं, माणूस मेल्याच्या नंतर त्याला जाळतात आणि जाळल्याच्या नंतर जी राख राहती तिला चिताभस्म म्हणतात. आणि चिताभस्म भगवान शिवजीला समर्पित करण्याचा एकाचा नित्य नेम होता. नित्य नेम. रोज सकाळी तो पवित्र गंगेचं स्नान करायचा. थोडासा कडक आवाज आणि मोठा करा. आणि स्नान आटपलं की एका आपल्या झारीमध्ये तो पाणी घ्यायचा आणि येता येता मशानभूमीत यायचा आणि मशानभूमीतली राख एका खापराच्या वाटीत घ्यायचा. घरी आल्यावर तुळशीच्या कोनाड्यात ठेवायचा. आतमध्ये जाऊन शिवलिंगाला स्नान घालायचा आणि मग आवाज द्यायचा, लक्ष्मी भस्म घेऊन ये. काय बाई बी पवित्र होती. मी मगाशी बोलून गेलो. अजय होता, साहेब होते, हे साहेब होते. ज्याच्या संसारात बायको सात्विक भेटली का राजे हो, तो स्वर्गात आहे, स्वर्गात. आणि ज्याच्या जीवनात बायको कर्कशा भेटली का तो बंगल्यात राहत असला तरी मसनवाट्यात राहिलाय समजायचं. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. उदंड फजिती असती संसारात बायको कर्कशा भेटली की. काय बाई हो, लक्ष्मी म्हटल्याबरोबर भस्म नेऊन द्यायची. शब्दात मालकाच्या शब्दाला वजन देणारी स्त्री होती. पण एक दिवस काय झालं राजे हो, त्या गावात माणूसच वारला नाही. मिलाच नाही कोणी. मग भस्म कशाचं अर्पण करायचं. काशी नावाचं क्षत्रिय शिवजींचं अधिष्ठान, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक. काशीत मसन वाटा इजलाय असं चंद्र सूर्य आहेत आणि पुढे आहेत तोपर्यंत ही परंपरा कायम. मसन वाटा इजतच नाही काशीतला. कारण परिसरातली लोक सुद्धा त्या पवित्र प्रांतात जाऊन अंत्यविधी करतात. सुरूच मसन वाटा सुरूच. पण या महात्म्याच्या जीवनात एक प्रसंग आला. त्या दिवशी आदल्या दिवशी कोणी वारलं नाही. मशानभूमीत आले, राख नाही, भस्म नाही. काय करावं. रिकामं कटोर तुळशीपाशी आणून ठेवलं, देवाला स्नान घातलं आणि रोजच्या वळणानुसार जिभेला वळण पडलं, लक्ष्मी भस्म घेऊन ये. कोणाला म्हणायचं भाविक. गिरगावकर कीर्तन गोड करतो म्हणून भाविक का. अहो माझं तर संसारावर जास्त प्रेम आहे. भाविकाच्या गप्पा सांगता येतील, परमार्थ गोड सांगता येईल, तसं वागणं इतकं सोपं आहे का. या लोकांच्या तळपायाला चिटकलेल्या मातीची बरोबरी मी करू शकत नाही. इतका भाव त्यांचा गोड आहे, म्हणून या लोकांना ती लोक आवडतात. लक्ष्मी भस्म घेऊन ये. करा ना, हळू बोलल्यावर आला पाहिजे साऊंड. भस्म बाईनं भस्म आत म्हटल्याबरोबर त्या कटोऱ्याकडे गेल्या तर कटोर रिकाम होतं. साहेब कटोर रिकाम आहे. दुसरा आवाज आला, लक्ष्मी भस्म घेऊन या. बाईच्या लक्षात आलं, काल एकही माणसाचा अंत्यविधी झाला नाही हे मालकाच्या लक्षात आहे. मालकाने रिकामं कटोरं आणलंय, तरी पण मालक का मला भस्म आण म्हणत असावेत. जर मालकानं तिसरा आवाज दिला, भस्म आण म्हटले, आणि मी जर नाही दिलं तर मालकाची आज्ञा भंग केल्याचं पाप मला लागतंय. मग काय करावं.
त्या बाईनं तुळशी वृंदावनाच्या समोर स्वतःचं शरीर जोहार करून घेतलं. आत्महत्या नाही, जोहार केलं. का? आपल्या मालकाचा नियम आहे, रोज दिवसातून एकदा सकाळी शिवजीला चिताभस्म समर्पित करायचंय. हे चिताभस्म समर्पित केल्याशिवाय तो व्यक्ती पाण्याचा थेंब पेत नव्हता. आणि तो मालकाचा नियम मोडू नये याच्याकरता तिनं स्वतःचं शरीर पेटून घेतलं. तिसरा आवाज आला, अजय लक्ष्मी भस्म घेऊन ये. आली नाही ती. राग आला, थोडासा राग आला. पण मंदिराच्या बाहेर आल्यावर लक्षात आलं भस्मच आणलं नाही तर बायको कुठून आणली. पण दुसरा राग काय आला दादा पाटील, भस्म नाही आणू द्या, पण भस्म नाही म्हणायला तर मंदिरात येऊन सांगावं का नाही, म्हणून राग आला. म्हणून कुठे बघण्यासाठी दारात आले तर तुळशी वृंदावनापाशी राखाचा ढिगल पडलेला होता. राखेचा ढिगल पडलेला. कडक आवाज द्या, देव चांगलं करेल तुमचं. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया. नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी. जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा. धिक्यां सकल स्थितेषु कैलासाधिपतयेन येन वृषभारूढो सर्वस्थिताया पाशुपताति भयजायम्. येन दण्डमुण्डाति भयस्थितं क्रीडामशनस्तभयजायं शङ्खादित सर्वमण्डितं गिरिजापतये तन्नमामि. कैलासाधिपतये तन्नमामि. विठला 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 विठला. येणेकरी इकडे उभं राहा. एकटे कुठं उभं राहता, याच्यात उभं राहा. असं मस्त चालतंय. कुंडावी कोण येणेकरी चालतंय. मस्त रांगेत उभं राहायचं. भाविकाची आवडी देवा करे सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ हे. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देवाच्याही पलीकडचं तुकोबारायवर अतूट प्रेम करणारे महान भगवत भक्त देवाचे अत्यंत लढीवाळ संत शिरोमणी निळोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या निळोबारायांचा आहे. या अभंगाद्वारे निळोबाराय विटेवरच्या मालकाची आणि काशीतल्या मालकाची आवड प्रतिपादित करतात. अजून इको कमी कडक करा. छान आहे आवाज. देवाला काय आवडत आहे? माणसांच्या भिन्न भिन्न आवडी येतात. काही काही हलकटांच्या आवडी काय काय असतील देवा, त्या भडव्यांच्या आवडी मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नसल आराम करायच्या. इतक्या नाना प्रकारच्या आवडी. भली ती दादा पाटील आपल्यातली असली तरी हरकत नाही. एखाद्याला आवड अशी असेल की दादा पाटलाची चालच रंगुनी, एखाद्यालाची आवड अशी असते की यांचा पक्वादच लोकांनी प्रशंसा करू नये. आवड आहे त्याच्या त्या मेमरी कार्डातला तो दोष असतो. दोष अशा भिन्न भिन्न आवडी येतात. लोक कोणाला चांगली कपडे घालण्याची आवड आहे,
मग खालं नसलं तरी चालतंय, वरून छकपक आत भगभग. आवड आहे त्याची, ती भिन्न भिन्न आवड आहे. काही मावल्यांना चांगल्या साड्या दागदागिने असावा ही आवड. प्रत्येकाच्या भिन्न भिन्न आवडी. पण किती जरी तुमच्या माझ्या आवडी असतील, पण आपल्या आवडी शेवटपर्यंत टिकत नसतात. पण विश्व निर्माण जगाच्या मालकाने केलं आणि या विश्वाचा कारभार विश्वातली दोन देव चालवतात. तो विटेवरचा मालक आणि काशीतले मालक भगवान शिवशंकर चालवतात. या दोघांच्या आवडी विश्व निर्माण झालं त्यावेळेस पासून बदलल्या नाही. आपल्या बदलू शकतात. मी रात्रीच बोललो, एका माणसाला शिरा लय आवडत होता. मग त्या घरी गेला आणि त्या बाईनं शिरा केला की तो जेवण झाल्यावर त्या बाईच्या पाया पडत होता. बाई, पुढच्या वर्षीला सप्त्याला आधी 2 दिवसांना आधीच येईल. ती बाई म्हणायची 2-1 किलो बदाम आणून ठेवीन, तुला बदामाचा शिरा खाऊ खाली. पण पुढच्या सप्त्याला आल्यावर त्या बाईनं बदामाचा शिरा केला आणि हे त्या बाईला शिव्या देऊ लागलं. तोवर केला शुगर झाली. म्हणजे एका वर्षात त्याची आवड बदलली. या तुमच्या आमच्या आवडी येतात, तुमच्या आमच्या आवडी येतात. कधी वाढतील, कधी बदलतील, कधी संपतील, किंवा कधी दुसऱ्या त्याच्यात तयार होतील. ह्या तुमच्या आमच्या आवडी येतात. पण विटेवरच्या मालकाची आणि काशीतल्या मालकाची एकच आवड आहे, भाविकाची आवडी देवा. त्यांना फक्त भाविक आवडतो. एका व्यक्तीने मला विचारलं, म्हणे महाराज देवाला पैसा आवडत नाही का? म्हणलं मला तरी वाटतं देवाला पैसा आवडत नसावा. काय बोलता म्हणे तुम्ही? मग तू ठरव म्हणलं. मला तर काय असा पुरावा सापडला नाही देवाला पैसा आवडतो म्हणून. कारण पैसा कशाला आवडत मला सांगा तुम्ही? कारण पैशाची मालकीनच त्याची बायको आहे. बायको जवळ पैसे कोणाला असते? नवऱ्याला. लाखात एखादी येडपट असते, ती भावाला देते. लाखात लाखात. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब भारतात नाही झोपलं, पाकिस्तानात झोपलंय त्याचं नशीब. त्या नालायकाचं. लाखात एखादी. बायका आपले पैसे चोरतात. प्रत्येक बाई नवऱ्याचे पैसे चोरती. माही पण आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस पिकली तुमची. हा, तुम्ही काय लय तुकाराम महाराजाच्या चुलत्या आहेत काय? सगळ्या चोरत्यात. एक जण म्हणला माई चोरीतच नाही, पैसे बदलल्यावर कळाली किती चोर येतो. नोटा बदलायला कोणाकडे नेल जाईल ती? प्रत्येकाच्या. पण कुठलीही बाई मालकाचे पैसे जरी घेतले तर अडीअडचणीत मालकाला देते. कोणाच्या बायका? आपल्या. मग जगाच्या मालकाची पत्नी कोणाला पैसे देणार? त्याला काय पैशाची गरज आहे? लक्ष्मीच पैशाची मालकीनच त्याची पत्नी आहे. आणि काशीतल्या मालकाच्या बाबतीत सांगू का तुम्हाला? तुमच्या घरात पैसे येऊ द्यायचे का न येऊ द्यायचे ह्या मालकाच्या डोळ्यात येत. एकदा आम्ही 4 एकर बियाचा कांदा लावला. या लोकांना भाविकच का आवडतात त्याच्यावर सांगतोय. 4 एकर गोठाचा कांदा लावला. मस्त त्याला गोठ आली, चांगली मोठी मोठी टपोरी गोठ आली. परिसरातले 10-5 शेतकरी ते गोठ बघायला येत होते. आणि उद्याला ज्याला काढायला गुत्ता दिलाय ते 70% गोट घेणार होतं आणि राहिलेला कुठं मोठं हिरवा 15 दिवसाच्या नंतर काढणार होते. ठरलं, बयाना दिला, आता तुम्ही काढायला जा. रात्री 11:15 वाजता इतक्या गारी पडल्या की तहसीलदार तपासायला आल्यावर म्हणला इथं कांदाच नव्हता लावला. इतक्या गारी पडल्या की गाईच्या बैलाच्या गव्हाणीतल्या गारी खोऱ्यान काढावं लागल्या. कांदा म्हणजे काय असं येळूचं थोडं झाड असतं ते टिकायला, पाणीच गारानं सगळं त्याचं पाणीच झालं. तहसीलदार साहेबाला म्हणलं, साहेब तुम्ही पुस्तक वाचून तहसीलदार झालात, शेती करून नाही तहसीलदार झालात, जरा खालचे कांदे उकरान. तेव्हा त्यानं बोट खाली जमिनीत घातले, तेव्हा खालचे कांदे दिसले. मग म्हणे इथं लावलेले होते. कोणी गारा पड्या माहिती? बाळू महाराजाच्या घरात कांद्याचे पैसे येऊ द्यायचेत का गोठाचे? ज्वारीचे कणस घरात ज्वारी येऊ द्यायची का न येऊ द्यायची? ज्यानं डोळा उघाड्याच्या नंतर संपवायची का न संपवायची? ज्याच्यात ताकद आहे त्याला शिवजी म्हणतात. हे कशाला पैशाच्या मागे लागतील? यांना फक्त भाविक लागतात. भाविक. देवाला भाविकाच्या व्यतिरिक्त विश्वातला कोणी आवडत नाही. मग भाविक कोणाला म्हणायचं का? बुक्का लावणं, माणसं दिसले की असा चापून चोपून चलणं, हे असे नाटके तर लय उतवालीत की ठोबी.
तळ्यात जितके किडी कमी आहेत का जलचर, इतके नाटके भावताल फिरायला लागलेत. ते आयटीत धोतर नेसणं, ते गंध असा कोरून लावणं, असं फार वजनात चालणं आणि परमार्थातली टक्केवारी 1% पण नसणे, असे बडवे कुंटाला फिरायले. त्याला आवडत का काय? ते त्याला ती भाविक आवडतात. तेची संत 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 तेची हा ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा विठ्ठले ज्यांचा विठ्ठले ज्यांचा विठ्ठले तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेत विठ्ठली. गंध फार मोठा लावला दादा पाटील, लावून सोपून वागतो म्हणजे भाविकाच्या यादीत नाही. आपण वर्गात सुद्धा नाहीत भाविकाच्या. माझ्यापासून सुरुवात करतोय. देवाला जे भाविक आवडतात त्या भाविकाच्या तळपायाला चिटकलेली माती सुद्धा नाहीत आपण. कशा आवडू आपण त्या देवाला? कारण आपला भाव सगळा संसारावर आहे, देवावर नाही. देवाला आवडण्यासाठी त्या पात्रतेचा भाव लागतो की तो भाव मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही. आपल्याकडे मोजण्याचे प्रकार 21 सांगितले. मेयम सांख्य तुल्याभय जायते. किलोर मोजल्या जातंय तुल्य, मधात घालून मोजल्या जातंय. मे ज्वारी असेल, बाजरी असेल, शेरात, आठव्यात, निठव्यात, चिठव्यात, याला मे नावाचं मोजमाप म्हणतात. सांख्य प्रणानुच्यते. आंबे सायखडीच्या मापाने मोजल्या जायचे, लिंब सायखडीच्या मापाने मोजल्या जायचे, किलोवर मोजल्या जात नव्हते दादा पाटील. त्याला सांख्य नावाचं माप म्हणतात. 21 पैकी 3 सांगितले, बाकीचे घरी गेल्यावर पा गुत्त थोडं घेतलं सगळे सांगायला. एकही माप नाही ब्रह्मदेवाकडे, एक सुद्धा माप नाही या संतांचा भाव मोजण्यासाठी. करी सेवा निज प्रीती, आणि त्या संतांची सेवा करतो. हिंडे तया मागे पुढे. जो भाविक माझ्या विटेवरच्या मालकाला आवडतो त्या भाविकाच्या मागे पुढे आहे. कुरुक्षेत्रामध्ये 18 दिवसाचं युद्ध चालू आहे. त्यावेळेला विटेवरचा मालक अर्जुनाच्या पुढे पायोक पाठीसे घातला, आपण पुढारा झाला. सगळे आघात सहन करण्यासाठी रथात पुढे, अर्जुन मागे. हीच पांडव वनवासात असताना पांडव पुढे आणि एकही संकट यांच्यावर येऊ नये म्हणून यांच्या मागे मागे पुढे उभा राही सांभाळित, मागे पुढे उभा राही सांभाळित, मागे पुढे उभा राही. आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया. मागे पुढे उभा राहे सांभाळित, मागे पुढे उभा राहे सांभाळित, मागे पुढे उभा राहे सांभाळित, मागे पुढे उभा राहे सांभाळित. आलिया घात निवाराया, आलिया घात.
पुढे भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती करी सेवा निज भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती काय ताकद आहे राजू, इतका भाव गोड असला पाहिजे. विढोबार खुबा बाई बार कुमाई बार खुबाय हरि विठोबार कुमाई बार खुबाय विठोबार दोन मुद्दे आवाज कराव कडक तुमच्या पुढे भाविकाच्या यादीतले मांडले. ज्या राधाचा जन्मोत्सव सोहळा प्रगट दिन सोहळा तुम्ही मोठ्या आदरानं 3 दिवसाचा वारकरी संप्रदायातील ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाच्या जयघोषानं करता, तो माझा राजा किती आदर्शवाद होता राजाकडे. कोण्या भाविकाच्या यादीत असेल माझा राजा? एकदा तुकोबारायचं कीर्तन आटपलं, मावळामध्ये श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचे कीर्तन श्रवण करण्याकरता जायचे. आता आमदार खासदार कीर्तनात येतात, काय नवलाची गोष्ट आहे. धर्मसत्ता आणि राजसत्ता विश्व निर्माण झालं त्यावेळेस पासून एकत्रित येत. विश्व निर्माण झालं त्यावेळेस पासून एकत्रित येत. त्रेतियो दशरथानां रघुवंशाति रामचंद्रायो वशिष्ठादि मुनये यत्सन्निधानं क्रियज्जना. त्रेतेज दशरथाति अनुरागं वंशा पुनितयो सर्वस्थितिनां येन वचिष्टादित पावनं रामचंद्रादि सनिधयो. त्रेतायुगामध्ये अयोध्येचा राजा राम, अयोध्येचा राजा दशरथ हे राजे आहेत आणि वशिष्ठ महाराज आहेत, पण दोन्ही एकत्रित आहेत. त्रेतायुगात राजा आणि महाराज एकत्रित. पहा द्वापार युगाची परंपरा. येन द्वयपायनोति मुच्यते कृष्णादिभय जानयो रे. सांदीपनी यद्मुनयेना विद्यार्जनो भय जायते राम कृपा समपात्रेषु मुच्यते. मला तुमच्यासारखे असल्या गाता येतं बरं, नाही येरी काय आपल्याला गाता येत नाही आणि गाऊ बी नाही आपल्याला. ज्याला येत नाही त्यानं कशाला, जिला गौऱ्या लावता येत नाही तिने धिरडे कशाला करावं, जिला गौऱ्या नीट लावता येत नाही तिने धिरड्याच्या नादी कशाला लागायचं. मंजुळा तू पिठाचा नाश करशील. आमचे गावकरी येतात, फकीराव महाराज आहेत, आमचा प्रशांत आहे असो. आपल्याला काही गाता येत नाही आणि येतो जरी असेल कीर्तन करायला तर असे चांगले गायक असल्यावर त्यांना म्हणू दिलं पाहिजे. देवस्थानात द्वापार युगामध्ये कृष्ण राजे आहेत, सांदीपनी महाराज आहेत, एकत्रित आहेत, एकत्रित आहेत, एकत्रित. कलियुगामध्ये रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज राजे आहेत, तुकोबाराय महाराज आहेत. कशा परंपरा लावल्यात आपल्याकडे. राजसत्ता आणि धर्मसत्ता त्रेतायुगापासून एकत्रित आहेत. आता आमदार खासदार कीर्तनात बसतात, दिंड्यात येतात. काय आमच्या साहेबांचं तुम्हाला सांगायचं बरं का. आमचे साहेब सप्त्यात येतात बरं का, आमचे साहेब भागवताच्या आरतीला येतात बरं का.
काय आमचे साहेब कधी कधी दिंडीत सुद्धा जातात बरं का. आमचे साहेब एखादा माणूस मेला तर त्याच्या मातीला खांदा पण देतात बरं का. आणि काय सांगायचं आमच्या साहेबाचं वागणं. एखाद्या मसुबाला जर बोकड्या कापला तर लिंबून कांदे घेऊन जेवायला पण जातात बरं का. तुला आणतो या साहेबाला पैठणच्या तळ्यात टाकावा, निदान माशा तरी सुधरतान भडव्या. विठाला 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 काय पंचटपणा बोलायचं आहे. मला सांगा, जी सत्ता चंद्र सूर्य तोपर्यंत चालत आली, आता एखाद्यानं हातात धरली, काय त्याची मशाला हातात धरता जळून जाईन हात. विठाला विठाला तुकोबारायचा कीर्तन परंपरेतला फोटो बघा. कधी कधी एखाद्या गावात मुसलमानाची माणसं पण कीर्तन ऐकतात. आमचा मित्र एक कीर्तनकार आहे. काय सांगायचं बाळू महाराज, परवाला माझ्या कीर्तनामध्ये एक मुस्लिम समाजाचा माणूस रडत होता. अरे सुमळ्या, इतका फुगू नकोस तू, इतका आषाढ महिन्यातल्या शिदळासारखा वळवळ करू नको. मुस्लिम समाजाचा धर्मप्रचारक, मुस्लिम समाजाचा धर्मप्रचारक त्याला फकीर म्हणतात. आणि तो अनगडशा नावाचा फकीर तुकोबारायची घोंगडी जमा करायला होता. तो या कीर्तनात सत्तारभाई बसला. इतका काय नाचायलास. अनगडशा नावाचा फकीर तुकोबारायचा कीर्तन परंपरेचा फोटो पहा. हिरव्या रंगाचे कपडे घातलेला, हिरवी कपडी बांधलेला, लोखंडाचा चिमटा आहे, मोराच्या पंखाची पेंडी आहे, भिक्षेचं कटोर आहे, तुकोबारायच्या पुढे बसलेला आहे. बाजूला मंबाजी गोसावी आणि मंबाजी गोसाव्याच्या पलीकड रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. तुकोबारायचं कीर्तन ऐकल्याच्या नंतर धर्माचे पाडे पायकीच्या अभंगात सांगितले. राजाने प्रजेची कशी सेवा करावा ही पायकीच्या अभंगात तुकोबारायांनी सांगावा. आणि तो पायकीचा अभंग तुकोबाराय वर्णन करत असताना, धर्माचा मुद्दा सांगत असताना छत्रपतीच्या मांडी खालच्या तलवारीला खांब येत होता. खांब हे वक्तव्य तुकोबारायांचं होतं. आणि त्या तुकोबारायच्या कीर्तनात माझे छत्रपती शिवाजी महाराज बसायचे. काय राजा आहे, काय राजा आहे, काय राजा आहे. तुम्हाला एक सांगू का, माझ्या वाचनात 5 राजकारणी आले. 1 नंबरचे कृष्ण, 2 नंबरचे विदुर आणि 5 नंबरचे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. होतील, असतील, इथून पुढे होतील, पण या 5 लोकांसारखा राजा चंद्र सूर्य तोपर्यंत होणार नाही. हा माझा शाप नाही. आणि मला शाप देण्याची काय लायकी माझी. पण जर कर्मधर्म संयोगाने रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जर राजा झाला तर भारत देशाचं स्वर्ग व्हायला 5 मिनिटं पण लागणार नाहीत. विडाला तुकोबारायचं कीर्तन आटपलं. आणि काय तुकोबारायच्या मनात आला असेल, मला काही त्याचा अजून पुरावा सापडलेला नाही. आणि ज्याचा पुरावा नाही, ज्याचं वाचन नाही, ते वक्त्यानं बकबक बोलायचं नाही. महाराज कॉलर धरून विचारू शकतील लोक, गिरगावकर हे कशात लिहिलेले, तर धोतर पिवळं होईल. मन पाहून ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथ संपदा आपण वाचायची आणि मग लोकांच्या पुढे बोलायचं. तुम्हाला एक माहिती करा, जो खिशात पैसे भरपूर असावा आणि मग किराणा आणायला जावा. खिशात पैसे मोजके असल्या बी किराणा आणायला जावा, पण अर्धाच किलो गोड तेल घ्यावा, अर्धाच किलो गुळ घ्यावा, तांदूळ पाव किलोच घ्यावी. कारण पैसे खिशात मोजके येतात. लाखो रुपये खिशात असल्यावर 10 किलो गुळ द्या, 20 किलो साखर द्या, 15 किलो तेलाचा डब्बा द्या, भीतीच नाही ना. तशी ग्रंथ संपदा वाचिली, पुराण वाचिलं की वक्त्याला भीती नाही दादा पाटील. कारण पुराणाला वारकरी संप्रदायाने मानलं. पहावे पुराणी विचारोनी तुकोबारायांचं मत आहे, मन भीती नाही.
वाचलं पाहिजे. योग असा आला, तुकोबरायांनी समोर बसलेल्या श्रोत्यांना सांगितलं की अरे गडावर एक काम आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना ही निरोपाची चिठ्ठी पोहोचायची. कोण जाणार? काही लोकांनी हातवरी केली, हातवरी केली. मी जातो, म्हणजे याचा अर्थ मी जातो. पण एक जण उभा राहिला, मी जातो, मी जातो. माझा राजा किती गोड होता. याच्यातले 2 मुद्दे मांडतो तुमच्या पुढे, पूर्णविराम करू. किती मोड. तुकोबारायच्या सानिध्यातला श्रोता, जाईओ तुमाते न करे सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो. दुसऱ्याचं जीवन भ्रष्ट करणाऱ्या स्त्रीला तुकोबारायनं माय म्हटले. माय माय. माझा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायच्या पावलावर पावलं टेकून चालणारा राजा आहे. विरोधकाची सून, कल्याणच्या सुभेदाराची सून होती ती. आणि चुकून एका मूर्ख व्यक्तीने कैद केली. करायला नाही पाहिजे, विनाहळून वाजवा. ते राजाच्या मतात बसत नव्हतं छत्रपतींच्या. बाई किती सुंदर होती सांगू माझ्या माईंना. ती माऊली तितकी सुंदर असून राजाचं अंतःकरण किती गोड होतं सांगू माझ्या दादांनो. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. अरे तिला पाहुनी आई म्हणाला, तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो सिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. अरे सर्व धर्मियांना एकत्रित नांदवायची ताकद फक्त त्या राजात. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते पुन्हा पुन्हा भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर. आठवण येते पुन्हा पुन्हा भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर. जात पात ना धर्म बांधला सगळा माणुसकीवर. जात पात ना धर्म मान जगला माणुसकीवर. जात पात ना धर्म बांधला सगळा माणुसकीवर. जात पात ना धर्म मान जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशीच शिव भक्ताच्या हृदयावर. पुन्हा जन्म घ्या अशीच शिव भक्ताच्या हृदयावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं, माझ्या देवाचं देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. गड किल्ल्याच्या दगडावर. गड किल्ल्याच्या दगडावर.
आज शिवजयंतीच्या पर्वावर एक सुंदरसं गीत गायलं, याच्याकरता धन्यवाद. एरवीची गीतं असतात ते कीर्तनात मान्य नाही. आजच्यासाठी ते पोषक गीत गायलं दादा पाटील. गोड धन्यवाद.